तर महानगरपालिकेकडून माहिती अशी आलेली आहे हायकोर्टाकडं की या 100 कोटीपैकी फक्त 33 कोटीच अधिकृत माहिती, म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला हे अनधिकृत वाटत होतं, पण उद्याच्या कोर्टाच्या पेपरमध्ये हे जाहीर झालेलं आहे की 33 कोटीच आलेले आहेत. मग वरचे पैसे गेले कुठं, हा सुद्धा एक विचारण्याचा प्रश्न आहे. ज्यांनी जाहीर केले त्यांनी सांगावं. प्रशासनानं खुलेपणानं आता सांगितलेलं आहे, हायकोर्टाकडेच त्यांनी दिलेलं आहे आणि त्याची तारीख उद्या आहे. तेव्हा रस्त्याच्या कामाच्या संदर्भात दादांच्यावर माझं आणखीन एक म्हणणं आहे, साईड गटर झाल्याशिवाय डांबरी रस्ते झाले तर पाणी साचून खड्डे पडतात आणि डांबराचं आणि पाण्याचं वैर आहे आणि म्हणून साईड गटारी झाल्या पाहिजेत आणि वरनं पाणी निचरून त्याचं गेलं. पाण्याचा निचरा झाला नाही तर कितीही पैसे तुम्ही रस्त्यात घाला, डांबर आणि पाणी यांचं वैर आहे, ते रस्ते टिकत नाहीत. म्हणून याच्याबरोबर गटारी, रस्ते आणि ड्रेनेज लाईन यासारख्या गोष्टींवर महानगरपालिकेनं कुणाला दोष देण्यापेक्षा महानगरपालिकेनं स्वतः जाहीर करावं, आज माझं म्हणणं आहे. जर तुम्ही पैसे खाऊन तुमची पोटं फुगली नसतील आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरांची पोटं फुगलेली आहेत ती कोण आहे त्यांची नावं त्यांनीच जाहीर करावं. नाही तू कर हसल्यासारखं आणि मी करतो रडल्यासारखं, ही लढाई आम्ही आता पाहणार नाही. महत्वाचं काय, मटण थाळी, चिकन थाळी, स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय, ऑर्डरनुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी. आणि हो, शाकाहारी लोकांसाठी खास व्हेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरं का. चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया. आजचा बेत फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये. संपर्क 9209761353. पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड, केरले, मानेवाडी.